Unit 1 1.6 Part 2 in a class of their own. But this is really too sad, said Akash. We must make her proud of us. पण हे खूप वाईट आहे, आकाश म्हणाला. आपण त्यांना आपल्यासाठी अभिमान वाटावा असंच वागलं पाहिजे. But how? What can we do? asked Sunil. She won't be happy unless we all do well. Do you think that's possible? पण कसे? आपण काय करू शकतो? सुनीलने विचारले. आपण चांगलं काहीतरी केल्याशिवाय त्या आनंदी होऊ शकत नाहीत. तुम्हाला वाटतं हे शक्य आहे? अचानक त्यांना सुचलं. And then suddenly it clicked. अचानक त्यांना सुचलं. Yes, I said, why not? We will make it possible. If we all work together, we can do it. हो, मी म्हणाले, का नाही? आपण हे शक्य करून दाखवू. आपण हे करू शकतो. Right, said Akash. Let's do it. said Akash. हो, मी म्हणाले, का नाही? आपण हे शक्य करून दाखवून. आपण हे करू शकतो. बरोबर आहे, आकाश म्हणाला. चला आपण करू. So next day we sat together, discussed the plan of action. नंतर दुसऱ्या दिवशी पूर्ण वर्ग कृती योजना चर्चा करण्यासाठी एकत्र बसला. We all agreed that those who get good marks should help other. आम्ही सर्वांनी मान्य केले आहे किंवा केले की ज्यांना चांगले मार्क पडले त्यांनी इतरांना मदत केली पाहिजे. That is all very well, said Niyati. She is the maths genius in our class. I have tried to help before, but no one is interested. They don't want me to help them. याआधी मदत करण्याचा प्रयत्न केला. हे एकदम बरोबर आहे, नियती म्हणाली. ती गणितामध्ये एकदम हुशार आहे. मी याआधी मदत करण्याचा प्रयत्न केला पण कुणालाच आवडलं नाही. त्यांना माझ्याकडून मदत नको होती. Perhaps you are too bossy, suggested Soli. कदाचित तू बॉस सारखे वागली असशील, सोली म्हणाली. We have better things to do after school. Who wants to see the match? said Nilesh. You can help by giving us answer. कदाचित तू बॉस सारखे वागले असशील, सोली म्हणाली. आपल्याला शाळेनंतर खूप गोष्टी करायच्या असतात. कोण गणित शिकायला बसणार? निलेश म्हणाला. तू उत्तर देऊन सांगून आम्हाला मदत करू शकतील. See what I mean, said Niyati, and they are both way behind the class in maths. मी काय म्हणतो? नियती म्हणाली. दोन्ही बाजूंनी ते गणितासाठी आपल्या पाठीशी आहेत. This will not do, said Akash. Do you think Desai ma'am will be proud of a class of copycats?
You must study till you understand your maths well. It's a rule and you have to follow it. असे होणार नाही. आकाश म्हणाला, तुम्हाला वाटते का मी कॉपी कॅट्स म्हणून आपल्या वर्गाबद्दल देसाई मॅडमना अभिमान वाटेल? तुम्हाला गणित समजेपर्यंत अभ्यास करायला हवा. हा नियम आहे आणि तुम्हाला पाळावाच लागेल. आणि त्यांनी नाही केले तर ते त्यांच्यासारखे अजून आहेत, नियती म्हणाली. And what if they don't? And there are many like them, said Niyati. I have an idea, and said Soli. Let some of the students work as our searchlights. They will visit us at home, talk to us every day to see that we study. मला एक कल्पना सुचली आहे. सोली म्हणाली, आपल्यापैकी काही जण शोधदिवा सारखे काम करून ते प्रत्येकाच्या घरी जातील, बोलतील आणि अभ्यासाचे सांगतील. आणि जर आपल्याला अडचणी असतील तर ते निलेशने विचारले. And what we have difficulties, asked Nilesh. आपल्याला अडचणी आल्यावर काय करावं, निलेश विचारतो. Let us also have study guard like Niyati, who will help us out of our difficulties. आपल्याकडे स्टडी गार्ड अभ्यास रक्षक आहेत नियतीसारखे जे आपल्याला अडचणीत मदत करतील. It didn't take very long to identify the SELs and SGs. We put the POA in motion immediately. We did this without letting any of the teachers in the secret. We wanted to give Mrs. Desai a surprise, but she is really too good. She spotted the change within a week. ही मस्त कल्पना आहे. सुमित म्हणाला, प्रत्येक विषयासाठी आपण एक स्टडी गार्ड करू. SL आणि SG ओळखण्यासाठी जास्त वेळ लागणार नाही. आपण POA लगेचच सुरू करू. कोणत्याही शिक्षकांना हे रहस्य न सांगता आपण हे केले आहे. आपल्याला मिसेस देसाईंना सरप्राईज द्यायचे होते. आपण त्या खूपच चांगल्या आहेत. त्यांनी एका आठवड्यातच बदल ओळखली. Something is at work in the class, I am sure, she said. No one is absent. Everyone pays attention during the lessons, and I see different look in your eyes. Something has happened. या वर्गात काहीतरी चाललंय, मला खात्री आहे, त्या म्हणाल्या. कोणीच गैरहजर नसते. सगळ्यांचे धड्याकडे लक्ष असतं आणि तुमच्या डोळ्यात एक वेगळी चमक, काहीतरी घडतंय. So then we had to tell her. She was really impressed. You people are really amazing. What wonderful ideas, such determination. There's no other class like yours. मग आम्हाला त्यांना सांगावं लागेल. त्यांना फार आनंद वाटला. तुम्ही खरंच आश्चर्यकारक आहात. किती छान कल्पना, किती छान ठरलंय. तुमच्यासारखा दुसरा वर्गच नाही. We felt too happy. So really happy that so then we had to tell her. She was really impressed. We felt so happy we were on cloud 9. Every one of us began to try hard honesty, and you will not believe this, but we were actually all quite eager to take the second test and get the result. आम्हाला खूप आनंद झाला. आम्ही आनंदायी शिखरावर होतो. आम्ही प्रामाणिकपणे कष्ट मेहनत करायला सुरुवात केली आणि तुम्हाला विश्वास बसणार नाही, पण आम्ही दुसरी टेस्ट देण्यासाठी रिझल्ट पाहण्यासाठी उत्सुक होतो.
This time when Mrs. Desai walked in with the report cards, she was all smiles. She congratulated each one of us personally. रिझल्ट उत्सुक होतो. यावेळी मिसेस देसाई रिपोर्ट कार्ड्स घेऊन आपल्या तेव्हा हसत होत्या. त्यांना आता सर्वांचे वैयक्तिक अभिनंदन केले. However, there is one last thing which I must tell. We had hoped that we would all do well. Many of us did do well, but alas, there were still some who got poor marks and some had even failed. So then we all began to feel crushed. And Naina, who had got a red marks in her car, couldn't bear it. शेवटी मला एक गोष्ट सांगितलीच पाहिजे. आम्ही विचार केला होता. आम्ही सर्वांनी छान काम केलं. आमच्यापैकी खूप जणांनी चांगले काम केले, पण तरीही काही जणांना कमी मार्क्स पडले, तरी काही जण नापास झाले. त्यामुळे आम्हाला काहीतरी वाटत होते. नैनाला रेड मार्क मिळाला होता आणि तिला ते स्वीकारणं अवघड जात होते. मी सर्व वर्गाला खाली पाहायला लावलं असं तिला वाटत असावं. आणि I have let the whole class down, she sobbed. ती हुंदके देऊ लागली. तिला त्याच्याबद्दल वाईट वाटलं. But our dear class teacher went to her and hugged her. पण आमच्या आवडत्या क्लास टीचर तिच्या जवळ गेल्या आणि त्यांनी तिला घट्ट मिठी मारली. No, Naina, you haven't let anyone down. Look at your card. Last time you had got only our 50 in science, and this time it's a 16. That's quite a leap. You have started off in the right direction, and now you will keep it up. I am proud of you, each of you. नाही ना, तू कोणालाही खाली पाहायला लावली नाहीस. तू बघ तुझं कार्ड. गेल्या वेळेस तुला सायन्समध्ये 50 पैकी 2 मार्क्स मिळाले होते आणि आता 16. ही तशी मोठी झेप आहे. तू योग्य दिशेने सुरुवात केलेली आहेस आणि मला माहिती आहे तू अशीच पुढे जाशील. मला तुझ्या सगळ्यांना प्रत्येकाचा अभिमान वाटतो. तुम्ही अंदाज करू शकता तुमच्या टेस्टमध्ये काय घडलं असेल. Can you guess what happened in the next test? English workshop. Solve the English workshop. Discuss the meaning of the following sentences and translate into your mother tongue. Number 1. We must make her proud of us. आपण त्यांना अभिमान वाटलाच पाहिजे असं काम करू. Number B. We will make it possible. आपण हे शक्य करू. Number C. See what I mean. मला काय म्हणायचं आहे. Number D. This will not do. हे असं होणार नाही. Number E. Something is at work in this class. I am sure. काहीतरी चाललंय या वर्गात. मला खात्री आहे. Number F. She was all smiles. ती हसत होती. Number G. Many of us did do well. आपल्यापैकी बऱ्याच जणांनी चांगले काम केले. H. I have let the whole class down. मी सगळ्या वर्गाला खाली मान घालायला लावली. Number I. That's quite a leap. ते तसे मोठे यश आहे. बाकी सराव करा, समजून घ्या.